नमस्कार स्वस्त सागरी भूमिपुत्र बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण सर्व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव लागावं यासाठी आपण सर्व आग्रही आहोत। आणि यासाठी सन्माननीय खासदार श्री सुरेश बाळ्यामा म्हात्रे आणि आपल्या पाची सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र संघटना यांच्या माध्यमातून 22 डिसेंबर पासून आपण भव्य जन आक्रोश पायी दिंडी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। हा मोर्चा 22 तारखेपासून माणकोली भिवंडी येथून निघणार होता आणि 23-24 करत तो 24 तारखेला नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये पोहोचणार होता। नंतर तिथे धरणे आंदोलन सुरू होणार होतं आणि 25 तारखेला विमान उडण्याआधी नाव लागावं यासाठीचा हा सगळा आपला प्रयत्न होता, जेणेकरून सरकारने याची दखल घेऊन 23 किंवा 24 तारखेला जी कॅबिनेट मीटिंग होणार होती यामध्ये या संदर्भातला ठराव मंजूर करून घेणे केंद्रातल्या कॅबिनेटमध्ये या त्यामागचं आपलं तात्पर्य होतं। आणि यासाठी आपल्या पाची जिल्ह्यातले जे सगळे बांधव होते, आपल्या ज्या संघटना होत्या, त्यांनी अविरत परिश्रम घेतली, मेहनत घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जो जनसमुदाय आणि सपोर्ट आहे तो आपल्याला या आंदोलनाला मिळायला सुरुवात झालेली होती। अगदी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील असतील, ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके असतील, अगदी बच्चू कडू असतील प्रहार संघटनेचे, महाराष्ट्राबाहेरून सुद्धा जे मान्यवर खासदार आहेत किंवा जी इतर मंडळी आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दाखवलेला होता। आपण पूर्णपणे तयारीत होतो की हे आंदोलन लाखोंच्या संख्येने नवी मुंबई विमानतळावरती धडकणार होतं। मात्र यामध्ये आचारसंहिता ही अचानक मध्ये आणल्या कारणाने, कारण की तसं बघायला गेलं तरी आचारसंहिता 25 तारखेनंतर लागायला पाहिजे होती, कारण की 21 तारखेला अजून मागच्या निवडणुकांचे काही निकाल लागलेले नाहीयेत। पण तसं असताना देखील ही आचारसंहिता कुठेतरी आपल्या भूमिपुत्रांचा दबाव पाहून ही 5-7 दिवस आधी लावली गेली, 15 तारखेला ती लावली गेली। त्यामुळे जे 15 तारखेपूर्वी आपण पोलीस परमिशनला या आंदोलनाचं सगळं जे आपण परवानग्या मागितलेल्या होत्या त्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत। अगदी काल त्या परवानग्या नाकारल्या गेलेल्या आहेत आणि त्या नाकारल्यामुळे कुठेतरी हे आंदोलन तात्पुरता स्थगित करण्याची पाळी आपल्यावरती आलेली आहे। कारण की 2 कारणं याच्यामध्ये सांगितली गेलेली आहेत। एक तर कारण आहे की आचारसंहिता असल्यामुळे निर्णय येणार नाही, त्यामुळे आपण हा जो काही सगळा आपण हे जे सगळे प्रयत्न होता, आपला कष्ट परिश्रम होते, या परिश्रमाचं फलित आपल्याला मिळू शकणार नाहीये, कारण की निर्णय येणार नाहीये। त्यामुळे मग अशा वेळी काय करायचं या संदर्भात चर्चा मसलत झाली। सागरी भूमिपुत्र संघटना जवळपास 30 ते 40 प्रतिनिधी गुरुवारी भेटले, ज्यावेळी आचारसंहिता जाहीर झालेली होती त्याच्या 1 दिवस आधी। त्यांनी त्याच्यावरती चर्चा मंथन केलं। सन्माननीय बाळ्यामामा त्या बैठकीमध्ये हजर होते, मात्र बाळ्यामामांच्या घरात एक फॅमिली इमर्जन्सी झाल्यामुळे ते पुढे त्यांना जावं लागलं। पुन्हा आज या संदर्भामध्ये बैठक झाली आणि या सगळ्याच गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि पाची सागरी भूमिपुत्र संघटनांनी आणि त्याच्या प्रतिनिधींनी